मंडळी नमस्कार, मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका. कसं आहे, आपण नेहमी कोल्हापुरात सातत्यानं काही ना काहीतरी करत असतो. कोल्हापूरमध्ये कलाप्रेम अजूनही जिवंत आहे. याच्या पाठीमागची कारणं शाहू महाराजांपासून अगदी अलीकडच्या काळातल्या लोकांपर्यंत असू शकतील, पण इथं फक्त कला पाहणारी, कला ऐकणारी, कला सांगणारी माणसं नाहीयेत, तर ती कला जगणारी माणसं आहेत. कारण कलेचा सूर्य फार पूर्वी इथं उगवला होता. फार मोठी परंपरा सांगता येऊ शकते, परंतु ही परंपरा आजोबांकडनं ऐकली तर किती भारी वाटेल. असेच एक आजोबा आज आपल्याला पुस्तक नाक्यावरती भेटलेले आहेत. या नाक्यावर हे आजोबा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहेत, पण महत्वाची गोष्ट त्यांचं पुस्तक आहे पहिला सुपरस्टार. आता ते पुस्तक कुणावर आहे हे त्यांच्याकडनं आपण ऐकूया, पण त्या पुस्तकाच्या पाठीमागची गोष्ट समजून घेण्याआधी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आपल्या सोबत आहेत माननीय श्री प्रभाकरजी तांबट आजोबा. आजोबा, तुमचं स्वागत आहे आपल्या पुस्तक नाक्यावर. आम्हाला फार आनंद वाटतोय, नाक्यावर आज आमच्या आजोबा आले, पालक आले की आपल्याला भारी वाटतं. माझी नातवंड आता 25 ते 30 वयाची आहेत. बरोबर, मी 27. आजोबा म्हणलं म्हणून मला काही वाटणार नाही. म्हणजे खरं तर तुम्ही मनानं जर तसं बघितलं तर मित्र म्हटलं पाहिजे आम्ही तुम्हाला. मनानं तरुण आहात तुम्ही, बरोबर, कार्यक्षमतेनं तरुण आहात तुम्ही, बरोबर. या अर्थानं आम्ही तुम्हाला मित्रच म्हटलं पाहिजे, कारण आमच्यासारखेच वाटतं तुम्ही. पण वयानं आम्ही आजोबा असं म्हटलो तर ही मोठी गोष्ट आहे. आता सध्या काय उपक्रम सुरू आहेत तुमचे? म्हणजे काय ऐकताय सध्या? कुणाची गाणी ऐकताय, कुणाचे चित्रपट बघताय, किंवा काय आवडतंय सध्या आताच्या काळात? काय सुरू आहे? नाही, सध्या प्रॉब्लेम एकच झालाय, जोपर्यंत बघण्याचा संबंध येतो तोपर्यंत वाचन, टीव्ही बघणं हे अगदी आरामात होतं. मग ते मॅच बघणं असू देत, पण ऐकायला थोडं कमी झाल्यामुळं ऐकण्याचा जेवढा भाग असतो तेवढा प्रॉब्लेम होतो. बरं, ऐकण्यासारखं खरोखरच काय समोर दिसत असलं तर त्याचा उपयोग मशीन लावून. तर बऱ्याच वेळेला मी सकाळी दर रविवारी दूरदर्शनवरचा रंगोली हा कार्यक्रम बघतो. तर त्या रंगोली कार्यक्रमामध्ये समोर फ्रेम आली की गाणं समजतं, पण ते ऐकायचं का नाही, नट कोण आहे, कोणावर चित्रित झालंय, त्याच्यावर मी ठरवतो मशीन लावायचं की नाही. वा वा वा, ही दृष्टी आहे, ही दृष्टी तुम्हाला. आणि ह्याला महत्वाचं कारण असं आहे की कोल्हापूरची चित्रपट सृष्टी ज्यांनी उभा केली ती बाबूराव पेंटर. त्यांनी मूकपट काढले, त्यानंतर चित्रपट काढले, त्या सगळ्याचं दिग्दर्शन केलं, प्रेझेंटेशन केलं. पण त्यांनी कुणाची कॉपी न करता आपल्या बुद्धीनं जे आपल्याला दिसतं ते कसं मांडायचं हे ठरवलं. आणि ठरवल्यानंतर त्यांच्या हाताखाली व्ही शांताराम सारखे लोक शिकले. तर व्ही शांताराम वगैरे या सगळ्या लोकांना ते एकच सल्ला द्यायचे, मी काढलेला चित्रपट आहे तो तुम्ही 2 वेळेला बघा. एकदा साऊंड टोटल ऑफ करायचा आणि सबंध चित्र बघून जर तुम्हाला त्याचा आशय समजला तर तुम्हाला चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचला, म्हणजे माझं काम दिग्दर्शक म्हणून मी यशस्वी झालो असं समज. बरोबर आहे. आणि दुसऱ्यांदा तुम्ही फक्त साऊंड ट्रॅक ऐकायचं, समोर काही पिक्चर ठेवायचं, आणि त्या संवादावरून सुद्धा जर तुमच्यापर्यंत तो चित्रपट माझ्या आशयाचा पोहोचला तर दोन्ही अर्थानं तो यशस्वी झाला. त्यातला पहिला भाग आहे तो सध्या मी पाळतो. समोर प्रेम बघायची आणि त्यावरनं ठरवायचं की आपण कानाचं मशीन लावायचं किंवा नाही. आणि हे मीच करतो असं नाही. विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान, आणि त्यांनी दुसरं महायुद्धामध्ये प्रचंड कामगिरी केली. बरोबर. नंतर ते पराभूत झाले, पंतप्रधान म्हणून त्यांना लोकांनी नाकारलं दुसऱ्या महायुद्धात. तरी पण शेवटपर्यंत ते संसद म्हणून कार्यरत होते. संसदेत असताना त्यांच्या भाषणातला प्रत्येक शब्द ऐकायला सगळेजण उत्सुक असायचे, कारण त्या माणसानं 7 खंडामध्ये हिस्ट्री ऑफ ब्रिटन लिहिली ते. वा वा. आणि त्यामुळं ते कानाला मशीन लावूनच असायचे. एखादा संसद बोलायला लागला की त्याचा कंटेंट एकदा त्यांना समजला
की ते ठरवायचे की आपण हिअरिंग एड ऐकायचं, खाली काढून ठेवायचं का लावून ठेवायचं, आणि त्यांच्या प्रत्येक कृतीकडे बारकाईने बाकीचे संसद बघायचे. त्याने मोमेंट मशीन काढून ठेवलं म्हणलं की आपलं भाषण मुद्देसूद नाही आहे, ते त्यांना पटलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांनी हिअरिंग एड्स काढले. हे अगदी सोपं आहे. त्यामुळे मला काही फरक पडत नाही. ज्या वेळेला ऐकायचं असतं त्यावेळेला मी हिअरिंग एड लावतो, ज्या वेळेला ऐकण्यासारखं काही असतं त्यावेळेला लावतो, अदरवाईज नाही. क्या बात आहे. म्हणजे जर समजा उद्या हे जे आता ऐकत आहेत त्यापैकी उद्या जर यांच्यातल्या कोणी असं काहीतरी केलं तर त्यावेळी फक्त स्वतःला चेक करण्याचं काम एकच, कोल्हापुरातल्या तांबटांच्या घरी जाऊन बघायचं लावलंय की नाही. यश आणि अपयशाच्या व्याख्या या असू शकतात. तर आता हे अनेक सुपरस्टार तुम्ही बघितलेत, बरोबर, पण पहिला सुपरस्टार हे तुमची ओळख, म्हणजे तुम्ही लिहिलेल्या या पुस्तकाची ओळख आहे आणि त्याच्याशी प्रभाकर तांबट हे नाव जोडलेलं आहे. हे पुस्तक कसं सुचलं लिहावं, काय प्रोसेस होती याची, नेमकी निर्मिती प्रक्रिया कशी होती? नाही, लहानपणापासून म्हणजे वडिलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाण्याची आवड होती, नाटकांची आवड होती. त्यामुळे त्यांनी गाणं, नाटक, चित्रपट हे सगळं त्या काळात इतकं बघितलं होतं आणि ते सांगायला लागले आम्हाला की थक्क होऊन आम्ही ऐकत बसत होतो. आणि त्यावेळची अभिनयाची जी परिमाणं होती, स्टँडर्ड्स होती, ती वेगळी होती. थोडस मेलोड्रॅमॅटिक आपण म्हणतो, किंवा नाटकातले संवाद ज्या पद्धतीने असत त्या पद्धतीनं बोलण्याचे आणि लोकांच्यावर त्याचं इम्प्रेशन पाडायचं असं पूर्वीचं तंत्र होतं. आणि दोन पद्धती ऍक्टिंग मध्ये अजूनही अस्तित्वात आहेत. एक मेलोड्रॅमॅटिक किंवा ज्याला नाटकी अभिनय म्हणतो. याचं मोठं उदाहरण अलीकडचं प्राण. डायलॉग बोलताना इतक्या इफेक्टिव्हली बोलायचे, पण ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला ते ज्याला आपण अंडर ऍक्टिंग म्हणतो ते पण ते करायचे. अंडर ऍक्टिंग म्हणलं की नॉर्मल बिहेवियर तुमचं जसं असतं तसंच तुम्ही ऍक्टिंग करायचं, नॅचरल ऍक्टिंग. आणि यामध्ये संजीव कुमार आहे, दिलीप कुमार आहे. तर पूर्वीचे ऍक्टिंगची जी बाज होता, तो ऍक्टिंगचा बाज होता तो नाटकातून पुढं चित्रपट आल्यामुळं, नाटकांच्या आता भालजी पेंढारकरांचे चित्रपट घेतले, नाटकासारख्या त्याच्या तालमी संवादाच्या आधी घ्यायचे 2-2 महिने प्रत्येकाला त्याचे संवादाचं वही दिलेली असायची, ते त्यानं पाठ करूनच सेटवर यायचं, तोपर्यंत शूटिंग नाही. तर ही पद्धत जी होती त्याच्यामध्ये संवादाला महत्व होतं आणि संवाद कुणी कसं बोलायचं हे जो तो ठरवायचा. आपण अंडरटोन मध्ये काम करायचं का ओव्हर ऍक्टिंग मध्ये करायचं, आणि दोन्ही ह्याच्यामध्ये ज्यांनी परिणाम साधला असे लोक मी म्हणलं तसं आता दिलीप कुमार घेतलं, संजीव कुमार घेतला, ह्यांच्या अभिनयाचा जो बाज होता तो समांतर सिनेमाला सुद्धा मॅच व्हायचा आणि कमर्शियल सिनेमाला सुद्धा मॅच व्हायचा. तर असं दोन्हीकडे हे करणारे जे लोक होते ते थोरच होते. आणि त्याच्या उलट मराठीमध्ये आपले उदाहरण सांगायचं झाले तर डॉक्टर लागू किंवा निळू फुले या लोकांनी नाटकात पण कामं केली, चित्रपटामध्ये पण कामं केली आणि दोन्हीकडे तेवढेच यशस्वी झाले. बरोबर आहे. आणि त्याच्या उलट उदाहरण काशीनाथ घाणेकर हे रंगमंचावर वाघासारखे वावरायचे, पण चित्रपटामध्ये मात्र त्यांचा अजिबातच प्रभाव पडायचा. हे का व्हायचं ह्याला काही उत्तर नाही. एक माणूस या क्षेत्रामध्ये हे करतो, एवढं उत्तुंग कर्तृत्व गाजवतो, तोच माणूस दुसऱ्या क्षेत्रामध्ये कॅमेऱ्यापुढे मात्र गोगलगाय होत, याची काही उत्तर नाही. डॉक्टर लागू नाटकात पण चित्रपटात पण, निळू फुले नाटकात पण चित्रपटात पण, राजा गोसावी फार मोठं उदाहरण आहे. शरद तळवलकर, राजा गोसावी हे लोक नाटकात पण तितकेच उत्तुंग कामगिरी केली आणि या क्षेत्रात अभिनयाच्या क्षेत्रात सुद्धा अगदी सहज लोकांना ते पटेल असं ऍक्टिंग करा. दोन पद्धती.
या दोन पद्धतींमध्ये काही जण नाटकातले सुपरस्टार ठरले, तर काही जण चित्रपटातले सुपरस्टार ठरले. अगदी बरोबर आहे. सगळ्यामध्ये पण तुम्हाला भेटलेला पहिला सुपरस्टार जो आहे, ज्याच्यावरती तुम्ही पुस्तक असं लिहिलं आणि त्याचं नाव लिहिलं पहिला सुपरस्टार, बरोबर, तर तो पहिला आहे असं तुम्हाला वाटणं, बरोबर, तो भेटणं, तो भावणं आणि त्याचं पुस्तक लिहावं असं वाटणं, ही प्रक्रिया काय होती? ही प्रक्रिया, पहिली गोष्ट, सुदैवानं माझा जन्म 1950 सालचा आणि काका किंवा राजेश खन्नाचा जन्म 1942, अमिताभचा पण 1942चा जन्म, दोघंही एकाच वर्षामध्ये जन्मलेले, एक ऑक्टोबर मध्ये आणि एक डिसेंबर मध्ये. तर असं असताना ज्या वेळेला राजेश खन्ना पहिला सुपरस्टार झाला, त्याचं कारण असं होतं की त्याच्या आधी जे 3 सुपरस्टार्स होते हिंदीमध्ये, एक दिलीप कुमार, ज्याला अभिनयाचा बादशाह म्हणायचे, कारण अंडरटोन ऍक्टिंग कसं करावं, लाऊड अजिबात कुठं न वाचता सहज लोकांना ते पटेल असं असायचं. उंची, उर्दूवरचं प्रभुत्व आणि संवादाची फेक, ह्या सगळ्या बाजूनं परिपूर्ण नट म्हणल्यानंतर दिलीप कुमार. दुसरं राज कपूरची शैली, त्यानं आपली ट्रॅम्प शैली जपली, चार्ली चॅप्लिनच्या धर्तीवर त्यानं थोडंफार त्याचा गेटअप वगैरे करून चांगलंच यश मिळवलं. आणि देव आनंद हा म्हणजे रती मदनातला मदन, आणि त्यामुळं लोकांना हे 3 लोक आपल्या आवाक्या बाहेरचे नट वाटायचे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणी जायचा प्रश्न येत नाही. पण ह्या तिघांना मिळून जेवढी लोकप्रियता मिळवली नसेल तिघांनी, त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रियता राजेश खन्नांना मिळाली. आणि म्हणून हे पहिले जरी तिघ स्टार्स असले, ट्रायो म्हणतात त्यांना, त्रिकोट, तर ट्रायो जरी कितीही प्रत्येकाचं वेगळं वैशिष्ट्य होतं, पण ह्या सगळ्यांच्या पेक्षा राजेश खन्नाचं वैशिष्ट्य असं होतं की सुपरस्टार होण्यामागं जी कारण, बाकीच्या नटांची जे पहिले काही चित्रपट होते ते फ्लॉप गेले. राजेश खन्नाचं पण 66 ते 69 यामध्ये हार्ड 3 पिक्चर आले, त्यातले 2 गाजले, 1 नाही. पण 69चा आराधना आला, त्यावेळेला आम्ही 19 वर्षाचे होतो. त्यामुळे आमच्या ऐन तारुण्यात आम्ही त्याची सबंध कारकीर्द पहिल्या चित्रपटापासून ते शेवटपर्यंत बघितलं. आणि ते युग असं होतं की भारावल्यासारखं, जाईल तिथं, म्हणजे लहान मूल जर आरशात बघून भांग पाडत असेल तर त्याला त्याची आई किंवा बहीण पण म्हणायची, स्वतःला काय राजेश खन्ना समजतोस का? असं दिलीप कुमारच्या बाबतीत किंवा राज कपूरच्या बाबतीत किंवा देवानंदच्या बाबतीत कोणी म्हटलेलं नाही. तसं राजेश खन्नाला जी लोकप्रियता लाभली आराधनानंतर, ती इतकी प्रचंड होती की 3 वर्षामध्ये 15 चित्रपट ज्युबिली केली. अरे वा. आणि मुंबई सारख्या ठिकाणी थिएटर्स भरपूर होती त्यावेळेला. अर्थात ही सगळी, आता जसं टीव्हीवर चॅनेल्स आहेत वेगवेगळी, त्यावेळेला चॅनेल्स नव्हती. दूरदर्शन हे एकच चॅनेल जवळपास 85 ते 90 सालापर्यंत एकमेव होतं, त्याला पर्याय नव्हता. सकाळी 6 ते संध्याकाळी 6ला चॅनेल सुरू व्हायचं, रात्री 11ला बंद. 11 नंतर दूरदर्शन बंद व्हायचं, ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 पर्यंत. त्याच्यामध्ये बातम्या असायच्या, विविध कार्यक्रम मनोरंजनाचे असायचे, शेतकरी विषयक असायचे, ते वेगवेगळे कार्यक्रम होते. पण त्यामुळं लोकांना थिएटरला जाऊन चित्रपट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि त्यावेळेला हे जे 3 आता नट सांगितले त्यांची लोकप्रियता कमी कमी उतरणीला लागली होती. आणि त्याच्या उलट यानं जी एकदम आराधनानंतर भरारी घेतली, जी रॉकेट जसं आकाशात झेपावं तशी लोकप्रियता. आणि पूर्वीचे जे नट होते त्यांची स्टाईल कुणी केलेली फारशी आठवत नाही. दिलीप कुमार सारखे केस म्हणा किंवा त्याच्यासारखे, देवानंद सारखे कपडे,
त्याचं जे जर्किन होतं तसं जर्किन वगैरे घालून काही जणांनी देवानंदच्या पॅन्ट ढगळ असायच्या, कधी नॅरो पॅन्ट अशा नॅरो बॉटमच्या पॅन्ट नव्हतं. हे सगळं जास्त करून नाही कॉपी झालं. पण राजेश खन्ना आला आणि त्यानं फॅशन मध्ये इतका बदल केला की तो फॅशन आयकॉन म्हणून ओळखला जातो. एक तर लोकप्रियता, 3 वर्षात 15 ज्युबिली चित्रपट, आणि मुंबईमध्ये इतकी थिएटर्स असताना एका वेळी 40 थिएटर्स मध्ये त्याचे सिनेमे चालू असायचे. हे आतापर्यंत कुठल्याही नटाच्या बाबतीत झालं नाही. आणि पहिले जे 2-3 चित्रपट गाजले, आराधना, कटीपतंग, आणि त्यानंतर आलेला दो रास्ते हा मुमताज बरोबरचा चित्रपट. मुमताज बरोबर त्यांना एकूण 8 चित्रपट केले, 8च्या 8 सुपरहिट. आणि त्यामुळेच बाकी कुणी म्हणतील की राजेश खन्ना शर्मिला टागोरची जोडी चांगली होती, राजेश खन्ना आशा पारेखची जोडी चांगली होती, राजेश खन्ना आणखीन शर्मिला टागोर सांगितली, आशा पारेख सांगितली, तनुजा बरोबर तर 2च चित्रपट केले त्या. पण ही जी लोकप्रियता होती ती लोकप्रियता फक्त राजेश खन्नाला लाभली. आणि ती मुमताज बरोबरचे 8 चित्रपट जे गाजले त्यातला दो रास्ते हा सर्वात गाजला. आणि या दो रास्ते नंतर दो रास्तेचं एक वैशिष्ट्य जाता जाता सांगतो. मराठीतली एक कादंबरीकार चंद्रकांत काकोडकर यांनी ती कथा लिहिलेली होती दो रास्तेची. आणि दो रास्तेची बाकीचे नट जे होते, त्याचा भाऊ म्हणून झालेला मोठा भाऊ बलराज सानी, धाकटा भाऊ प्रेम चोप्रा, आणि हा मधला भाऊ. चांगलं न्यायाच्या रस्त्यानं जायचं का अय्याशी करून जीवन आपलं रंगबिरंगी करायचं, ते करणारा म्हणून प्रेम चोप्रा होता त्याच्यामध्ये. आणि इकडे बलराज साने. पण त्या चित्रपटामध्ये महत्वाचं म्हणजे मुमताज हिरोईन होती. आणि दुसरी गोष्ट, ज्यानं मधुमती किंवा बरेच चित्रपट गाजवले, दिलीप कुमारच्या जवळपास सगळ्या चित्रपटात ते होते. आणि त्यांनी दिलीप कुमार पेक्षा सुद्धा चांगलं काम केलं, ते म्हणजे अमजद खानचे वडील. तर ही अशी ओळख करून दिल्याशिवाय जुन्या पिढीला कळणार नाही. बरोबर आहे. अमजद खान म्हटलं की संपलं. गब्बर सिंग सगळ्यांच्या डोळ्यापुढे आहे. आत्ताच्या पिढीला सुद्धा शोले बघावासा वाटतो. यातच गब्बर सिंगची लोकप्रियता. त्या गब्बर सिंगचे वडील जयंत म्हणून, तर ते जास्त करून कॅरेक्टर ऍक्टर म्हणून त्यांनी काम केलं. पण ते बलराज सानी या दोघा दिग्गजांच्या समोर राजेश खन्ना कुठंही कमी पडला नाही. आणि तो चित्रपट चंद्रकांत काकोडकरांच्या या कथेमुळे गाजला, त्याला फिल्मफेअर मिळालं. आणि तिथून पुढे राजेश खन्ना हा सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ. जी उपाधी आतापर्यंत कुणालाही मिळाली नव्हती ती उपाधी त्याला मिळाली. आणि म्हणून मी माझ्या पुस्तकाचं नाव पहिला सुपरस्टार असं ठेवलं. हे पुस्तक लिहिण्याची कल्पना मनात आली, बरोबर, आणि मग पुन्हा ते प्रकाशित झालं. इथपर्यंत कशा पद्धतीनं माहिती मिळवली, कशा पद्धतीनं म्हणजे काही भेटणं कोणाला झालं, किंवा त्या काळची परिस्थिती कशी होती, प्रकाशन प्रक्रियेची, निर्मिती प्रक्रियेची काय होतं नेमकं? बरोबर. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर राजेश खन्ना, मी चित्रपटाचा विषयी लेख लिहित होतो. नटांच्यावर लिहिले, संगीतकारांच्यावर लिहिले, गीतकारांच्यावर लिहिले, दिग्दर्शकांच्यावर लिहिले. पण मला राजेश खन्ना वारल्यानंतर पुण्यनगरीमध्ये मला शेवटच्या भावूक नायकाचा अस्त हा लेख मी लिहिला. आणि तो लेख इतका आवडलाच लोकांना की त्या लेख वाचून माझ्याकडे ज्ञानेश्वर भेलंडे ह्या नावाचा तरुण आला. त्यानं माझ्या पुढं 200 पानाची वही टाकली. त्यामध्ये राजेश खन्नाचे फोटो, प्रत्येक चित्रपटातले त्याचे वेगवेगळे फोटो, त्याची माहिती, जन्म ते मृत्यूपर्यंत सगळं, माझा लेख पण त्याच्यामध्ये शेवटी त्यानं लावलेला होता. शेवटच्या भाऊक नायकाचा असतं. मी म्हटलं, काका तुम्हाला काय पाहिजे ती माहिती मी देतो, पण तुम्ही राजेश खन्नावर पुस्तक लिहायला पाहिजे. मला जाणवलं हे तुम्ही लिहू शकाल. तोच लेख माझे आतापर्यंत 7 मधली 5 पुस्तकं ज्यांनी प्रकाशित केली ते पुण्याचे
पराग लोणकर म्हणून, त्या पराग लोणकरने पण तो लेख वाचला. तांबट म्हणले तुम्ही लिहा राजेश खन्नावर पुस्तक, छापायचं तुम्ही काय काळजी करू नका आम्ही बघतो. आणि तिसरे ग्रहस्थ कोल्हापुरातले हृदयस्पर्श सांस्कृतिकचे पद्माकर कापसे. पद्माकर कापसेने लेख वाचून सांगितलं काही नाही तांबट, मी तुम्हाला अक्षरदालनचे जोशी आहेत रवींद्र जोशी त्यांच्याकडे घेऊन जातो आणि त्यांना तुम्हाला मानधन द्यायला लावून मी तुम्हाला पुस्तक हे करायला सांगतो, छापायला सांगतो. ठीक आहे म्हणलं, लिहूयात. मग तिथून पुढं पहिल्यापासूनची सगळी माहिती, पण जमाना सगळा आम्ही तो बघितलेला होता. चित्रपटाची लोकप्रियता बघितली होती, ब्लॅक कसं चालायचं त्याच्या चित्रपटांचं हे सगळं अनुभवलेलं होतं. आणि माझ्यापेक्षा काकणभर जास्त माझी बायको, तिनं तर मुंबईमध्ये ती होती त्यावेळेला राजेश खन्नाच्या पहिल्या बंधन, डोली पासून आखरी खत पासून ते शेवटच्या चित्रपटापर्यंत जे चित्रपट आवडले ते 4-4 वेळेला बघितले. तिने पण सांगितलं तुम्हाला काय, कारण झालं असं की ज्या दिवशी राजेश खन्नाचा मृत्यू झाला तो दिवस जुलैची 18 तारीख, तर त्या 18 जुलैला मी घरी गेलो तर बघितलं तर समोर टीव्ही लागलेला, सगळ्या बातम्या राजेश खन्नाच्या जुने त्याचे फोटो, जुने व्हिडिओ सगळे दाखवत होते. आनंद मधले दाखवते, अमर प्रेम मधले दाखवत होते. आणि बायकोच म्हणजे रडून पुरे वाट झाले होते. कारण त्यांच्या मैत्रिणीने मुंबईत असल्यामुळं लागला चित्रपट म्हणलं की जाऊन तिथं बघायचा, थिएटरला जाऊन. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी पण तो जमाना बघितला. माझ्यापेक्षा 3 वर्षाचाच फरक त्याच्या माझ्यामध्ये, पण तिनं त्याचे सगळे चित्रपट बघितले. मी जरा बघायला उशिरा, कारण घरची परिस्थिती नव्हती चित्रपट बघण्यासाठी, बरोबर, त्यामुळे मी जरा उशिरा बघायला लागलो. पण जे नंतर मी बघितले त्याच्यामध्ये अमरदीप, त्याच्यानंतर अवतार आणि आखरी म्हणजे शबाना आझमी, स्मिता पाटील ह्यांच्या बरोबरचे चित्रपट त्यानं ज्या इंटेन्सिटीनं केले आणि त्यांच्या समोर उभा राहिला, हे फार महत्वाचं होतं. कारण तो जमाना गेला होता, बरोबर आहे, ती पिढी संपली होती. आणि दुसऱ्या पिढीवर आपलं अंडर ऍक्टिंग करून प्रभाव पाडणं. शबाना आझमी तर खूपच गाजलेली नटी, बरोबर, तिच्या समोर उभं राहायचं झालं तर तिचा ऍक्टिंगचा कल समजून त्याप्रमाणे तिथं भडक ऍक्टिंग करून चालणार नाही, बरोबर आहे. आणि ते समांतर चित्रपटामध्ये भडक ऍक्टिंगला वावच नसतो. आणि तसे चित्रपट त्यानं केले पण. आविष्कार सारखा चित्रपट वासू भट्टाचार्यच्या दिग्दर्शनाखाली त्याने केला. राजेश खन्ना, शर्मिला टागोर. तर तो जो आविष्कार चित्रपट होता तो इतका बघितला त्यावेळेला बोर झाला होता खरं सांगायचं म्हणजे. कारण समांतर चित्रपटामध्ये हालचाल काही नसते जास्त किंवा भडक अभिनयाचे प्रसंग नसतात. आपण जसं वावरतो तसंच ते त्याच्यामध्ये शूटिंग केलेलं असतं. त्या चित्रपटाचं सबंध शूटिंग घरातच झालं एका. आणि त्यामध्ये जो दोघांचा मानसिक संघर्ष दाखवला होता 2 पातळ्यावरचा, नवऱ्याची पातळी वेगळी, बायकोची पातळी वेगळी. तर राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर असून तो जो संघर्ष दाखवला होता तो संघर्ष प्रत्यक्षात मनसूर अली खान पतौडी, शर्मिला टागोरचा नवरा आणि त्याची बायको, ह्या दोघांमधला संघर्ष वासू भट्टाचार्य सारख्या दिग्दर्शकानं तो त्यासाठी शूटिंगसाठी लोकेशन जे वापरलं होतं ते सुद्धा पतौडीचं घरचं. हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल. आणि पतौडीनं सांगितलं तुम्हाला काय लागेल ते मी सहकार्य द्यायला तयार. आता इथं पतौडीचा किस्सा हे निघालेला आहे, विषय निघालेला आहे. जसं आविष्कार मध्ये त्यानं सांगितलं मला काय लागेल ते तुम्हाला, ती माझ्या याच्यावर स्टोरी आहे म्हणून मी अक्षानं तुम्हाला काहीच हे करणार नाही, माझं संपूर्ण सहकार्य तुम्हाला राहतं. त्याचा दुसरा एक प्रसंग असा सांगतो. मनसूर अली खान पतौडी क्रिकेटर म्हणून तो मोठा होता, एका संस्थांचा युवराज होता, नंतर राजा झाला. एवढं असून सुद्धा त्याचं वागणं इतकं सहज होतं सगळ्यांच्या बरोबर. हे अकृत्रिम म्हणतो आपण ते. एकनाथ सोलकर हा ग्राउंडमनचा मुलगा,
त्या ग्राउंडमनच्या मुलग्याला सुद्धा पुढे आणायचं काम पतौडीनं केलं. तर तसं पतौडीनं बंगाली चित्रपटकांना शर्मिला टागोर ही रवींद्रनाथ टागोरांची नात, माहिती नसलं तर सांगतो, रवींद्रनाथ टागोर त्यांची नात म्हणजे शर्मिला टागोर. आणि असं असताना बंगाली चित्रपटामध्ये सगळ्यात हिट, जसं इकडं राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर किंवा राजेश खन्ना आणि मुमताज, तसं बंगाली चित्रपटमध्ये शर्मिला टागोर आणखीन उत्तम कुमार. उत्तम कुमारनं हे हिंदी चित्रपट पण केले, पण बंगाली चित्रपटामध्ये तो सुपरस्टार होता. आणि बंगाली लोकांचं एक वैशिष्ट्य तेव्हापासूनच की त्यांचं ऍक्टिंग कधी कृत्रिम नसायचं, नैसर्गिक अभिनय हे पहिल्यापासून बंगाली चित्रपटसृष्टीचं वैशिष्ट्य. तर अमानुषमध्ये ही जोडी एकत्र गाजली आणि ती चित्रपट संगीत गाजलं, चित्रपटही गाजला, लोकप्रियता मिळाली. उत्तम कुमार पण चांगला नट, कसलेला नट. आणि असं असताना उत्तम कुमार व्यसनाच्या आधारी गेल्यानंतर, आहारी गेल्यानंतर त्यानं शेवटची इच्छा व्यक्त केली की माझं निधन शर्मिला टागोरच्या मांडीवर व्हावं. हे पतौडी नवरा हे समोर असताना अशी इच्छा व्यक्त करणं आणि त्याचं अंमलबजावणी होणं, ह्याच्यामध्ये किती हे असेल. तर जसं आविष्कार मध्ये त्यानं सहकार्य केलं, तसंच त्याची उत्तम कुमारची शेवटची इच्छा, अगदी डाईंग आवर्स म्हणतो तसं ते मृत्यूपंथाला लागलेले असताना शर्मिला टागोरच्या मांडीवर त्यानं प्राण सोडलं. आणि याला पतौडीनं काहीही हरकत घेतली नाही, त्याची इच्छा आहे ना. एक माणूस म्हणून तो फार मोठा होता. ते राजेश खन्ना शर्मिला टागोरच्या आविष्कारमध्ये होत. तर जिथं आता तुम्ही तुम्हाला हे जसं सांगितलं की त्या सगळ्या मागची प्रक्रिया पुस्तक लिहिण्यामागची ती होती. पहिल्यांदा ज्ञानेश्वर बेलंडे, नंतर आमचे पराग लोणकर आणि तिसरे पद्माकर कापसे. तर तिघांनी पण जास्त आग्रह केला, सगळी माहिती देतो तुम्हाला, सगळं हे करतो, तुम्ही लिहा. मग मी सगळे प्रसंग लिहून काढले, सगळं व्यवस्थित लिहिलं. आणि अखंड चरित्र वाटू नये, पण एक क्रोनॉलॉजी असावी. पहिला त्याचा कार्यकाल, गाजलेला कार्यकाल, त्याच्यानंतर त्याचा डाऊनफॉल जो होता, उतरण जी झाली होती त्याची ती, हे सगळं व्यवस्थित मांडायला पाहिजे होतं. आणि ते कादंबरी टाईप किंवा ज्याला जन्म ते मृत्यू असं त्याला लिखाणाचं स्वरूप न ठेवता, जसा तो वरतीपर्यंत चढत गेला तसं लिहित गेलो. आणि शेवट मात्र मी आधी लिहिला होता. चित्रपटाचा शेवट म्हणजे राजेश खन्नाच्या कादंबरीचा जो शेवट आहे तो पहिल्यांदा लिहिला. वारल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया ज्या होत्या, म्हणजे तो दिवस अख्खा टीव्ही समोर बसून रडत काढला आमच्या बायको सारख्यानं. ती काय फार चिकित्सक वगैरे नाही, पण तो जमाना बघितला होता त्या माणसाचा, त्याच्याबद्दल एक आपुलकी होती. अशी एखाद्या स्टार बद्दल, चित्रपट कलाकाराबरोबर भावनिक बंध ज्याला म्हणतात, ते गुंतल्यासारखा दुसरा माणूस राजकारणातले फक्त उदाहरण पंडित नेहरू यांचं लक्षात. पंडित नेहरू गेल्यानंतर सर्वसामान्य माणसापासून सगळे, मी बघितलेला आहे तो जमाना, 27 मे 64 ही तारीख. त्यामुळं लोकांना जे भावनिक उमाळा आला, हे बाबा आपलं घरचं कोणीतरी गेलं, ही जी आपुलकीची भावना आहे, ती भावना राजेश खन्ना गेल्यानंतर सर्वसामान्य लोकांची झाली. किती तर तो मुंबईमध्ये ज्या सरस्वती बिल्डिंग म्हणून आहे गिरगावमध्ये, त्या गिरगावच्या सरस्वती बिल्डिंग मध्ये चाळीसारखी मोठी बिल्डिंग, खूप कुटुंब तिथे राहायची. आणि त्या बिल्डिंग मध्ये राजेश खन्ना जिथं राहत होता, आई आणि तो, वडील पण असायचे, पण वडील जास्त करून त्यांचा व्यवसाय असल्यामुळं तिथं नसायचे, कधी मुंबईत असायचे, कधी अमृतसरकडे जायचे. हे चालू होतं सर. कारण जतीन हे त्याचं मूळ नाव, आणि खन्ना हे खन्नाला दत्तक गेले, चुनीलाल खन्ना त्यांचं नाव म्हणून जतीन खन्ना
आणि जतीने नाव बरोबर वाटत नाही म्हणून नंतर वडिलांनीच त्याला सांगितलं राजेश हे नाव तू, म्हणजे जतीन खन्नाचा राजेश खन्नाचा. तर ते टोपण नाव कुठलं कुणाला द्यायचं हे जे कोणतरी ठरवतं आणि त्याप्रमाणे त्यानंतर त्या माणसाची घोडदौड चालू होते आणि त्याच नावानं तो ओळखला जातो. नंतर फार थोडे लोक असे होते की जतीन नावानं त्याला ओळखणार. आणि त्या सरस्वती बिल्डिंग मधले सगळे जण राजेश खन्ना गेल्यानंतर धाय मोकलून रडत होते. त्याच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये मुमताजने आपल्या आठवणीत सांगितलंय सरस्वती भवनच्या समोरची बिल्डिंग होती, तिथं मी त्यावेळेला राहत होतो. बर. आणि ते संबंध तेवढा एरिया सोडून बाहेरचा मोठा रस्ता क्रॉस करून पलीकडच्या रस्त्यावर गेलं की लगेच जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंग मध्ये जितेंद्र राहत. हे सगळे गिरगाव मध्ये लहानाचे मोठे झाले. मराठी उत्तम जाणत होते, मराठी बोलता येत होतो त्यांना तिन्ही लोकांना. पण मुमताजनं सांगितलं तो पहिल्यांदा मी दारासिंगची हिरोईन झाले, साईड ऍक्ट्रेस वरनं मी दारासिंगची हिरोईन झाले. दारासिंग नंतर मी राजेश खन्नाची हिरोईन झाले, देव आनंदची हिरोईन झाले, जे मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं. अशा लोकांच्या बरोबर मला कामं करायला मिळेल. पण मला आठवतात ते दिवस सरस्वती भवनच्या समोर आम्ही राहत होतो आणि त्यावेळेला सुद्धा त्याच्याकडे गाडी होती. पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगला स्वतःच्या कारनं जाणारा पहिला नट, पहिला सुपरस्टार, म्हणून तर सगळ्यात बाबतीत पहिलं. क्या बात आहे, क्या बात आहे. असं पहिलं पण काय काय नाही गाडी सुपरस्टार काय नेमकं काय. तर त्याची एंट्री कशी झाली चित्रपटामध्ये ते सांग. येस येस येस. त्यावेळेला जीपीसीपी, ह्या जीपीसीपी यांनी युनायटेड प्रोड्युसर्स म्हणून एक संस्था होती, त्यामध्ये नामांकित दिग्दर्शक होते हिंदी मधले. त्या नामांकित दिग्दर्शकांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण एक टॅलेंट हंट स्पर्धा घेऊ. म्हणजे नवीन नवीन चेहरे, कारण मी तुम्हाला म्हणलं मगाच तसं या तिघांची सद्दी संपल्यानंतर शम्मी कपूर त्यावेळेला एकटा सगळ्यात जास्त चित्रपटामध्ये कामं करत. दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद झाल्यानंतर शम्मी कपूरची क्रेज होती. पण त्यानंतर नवीन नवीन नट पाहिजे, चित्रपट सृष्टीला नवीन चेहरे लागत असतात नेहमी. म्हणून त्यांनी युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्म फेअर ह्या दोन्ही संस्थांनी मिळून एक टॅलेंट हंट स्पर्धा, जसं आता लिटिल चॅम्पची सिलेक्शन असते तसं भारतातून त्यावेळेला 10,000 अर्ज आले. आम्हाला चित्रपट सृष्टीत यायचं आहे. 10,000 अर्जातून सगळ्यांना बोलवून घेतलं मुंबईमध्ये, कारण मुंबईमध्ये ती हे करणार होते, टॅलेंट हंट करणार होते. 10,000 लोकांना तिथं सगळ्यांना ट्रायल द्यायला लावल्या. ट्रायल कशा कशाची होती, दिसणं, नट म्हटल्यानंतर दिसायला पाहिजे, पर्सनॅलिटी त्याची. दुसरी गोष्ट त्याचं अभिनय, आणि तिसरी गोष्ट संवाद कौशल्य त्याच्याकडे आहे का नाही. स्क्रीन टेस्ट म्हणजे नुसतं दिसणं नसतं, त्याच्याबरोबर अभिनय क्षमता आहे की नाही, आणि त्याला संवाद वाचायला लावून त्यावेळेला त्याची देहबोली काय असते, बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो ती काय असते, ते सगळं ठरवून या 10,000 लोकांमधनं 8 लोक शेवटी ठरवले. 10,000 मधले 8 म्हणजे बाकीचे सगळे रिजेक्ट झाले, लक्षात. तर जे 8 राहिले त्यातनं सुद्धा शेवटचा निर्णय झाला त्यावेळेला, त्यातनं राजेश खन्ना सिलेक्ट झाला. म्हणजे 10,000 पहिला 10,000 में एक होता तो, हे लक्षात घ्या. तेवढ्या सगळ्यांची टेस्ट घेतल्यानंतर त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे त्याच्यात काहीतरी टॅलेंट होतं हे नक्की. पहिली गोष्ट त्याची पर्सनॅलिटी, चिकना चोपडा तो नव्हताच, चेहऱ्यावर पुरळ होती, पण ज्याला मॅनली पर्सनॅलिटी म्हणतो, म्हणजे राकट व्यक्तिमत्व म्हणतो, ते मात्र त्याच्यात होतं. पंजाबी असल्यामुळे उंची, अंगानं सुदृढ, पण चेहऱ्यावर पुरळ, केस फार नाहीत, पण कपाळावर त्यावेळेला जुल्फ होती त्याची, उजव्या बाजूला रुळणारी अशी. तर हे सगळे जे बारकावे होते ते त्याचं संवाद कौशल्य आणि त्याचं
अभिनय हे सगळं एकत्रित करून त्याचं सिलेक्शन झालं. आणि मग त्यावेळेला 3 दिग्दर्शकांनी ठरवलं. त्यातले 3 दिग्दर्शक होते जे जजेस मध्ये होते. त्यामध्ये देव आनंदचे सगळ्यात मोठे भाऊ चेतन आनंद, त्यांनी खूप चित्रपट चांगले चांगले, हकीकत सारखा चित्रपट त्यांनी दिला. नंतरही खूप चित्रपट दिले त्यांनी. पण चेतन आनंद हे नाव फार क्लासिक दिग्दर्शक ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये गणलं जात. दुसरं होतं सिप्पी, NC सिप्पी. त्यांनी आपल्या हे करायला पाहिजे म्हणताना त्यांनी पण ऑफर दिली आपल्या चित्रपटासाठी. आणि तिसरे जे होते त्यांनी ते गुजराती दवे म्हणून होते, त्यांना दिग्दर्शक म्हणून नेमलं. आणि तिघांनी 3 चित्रपट निर्माण केले. जे 3 चित्रपट निर्माण झाले त्यात पहिल्यांदा जो आखरी खत चित्रपट होता तो चित्रपट चेतन आनंद, त्याचं संगीत खय्यामनी केलेलं होतं. तर बहारो मेरा जीवन भी सवारो हे जे गाणं आहे ते लता मंगेशकरनी गायलेलं गाणं त्यातलं तेवढंच. पण नंतर जो 15-20 वर्षात पूर्वी जो एक चित्रपट हॉलिवूड मध्ये निर्माण झाला होता होम अलोन, त्यात एका लहान मुलाचं कुठं जाऊन चुकून तो कुठं जातो आणि तिथं गेल्यानंतर त्याचं शूटिंग करून होम अलोन हा चित्रपट अतिशय दर्जेदार हॉलिवूडनं निर्मिती केली. तशा चित्रपटाची निर्मिती चेतन आनंदने आखरी खतद्वारे केली. आणि तो चित्रपटामध्ये राजेश खन्नाचं काम एवढंच होतं की त्याला योगायोगानं तो मुलगा दिसतो. त्याची सगळीकडे पोस्टर्स लागलेली असतात, हरवलेला आहे म्हणून, आणि मास्टर बंटी म्हणून होता. तर त्याची पोस्टर्स लागलेली असतात आणि तो बघतोय तर एक लहान मूल रांगत निघालेला आहे रस्त्यावरनं कडेल. तो चेहरा बघतोय आणि त्यांना ओळखतोय की हेच ते हरवलेले मूल असं. त्या मुलाला घेतो तो, आईनं तक्रार दिलेली असते, त्या पोलीस स्टेशन मध्ये जातो, तिच्या समोर त्यांना देतो. एवढाच रोल त्या चित्रपटामध्ये त्याचा होता आखरी खत मध्ये. पण चेतन आनंदने तो चित्रपट सुद्धा फार चांगल्या प्रकारे हाताळला. पण त्याचा रोल 15-20 मिनिटाच्या वर जास्त नव्हता. हे झालं आखरी खतच. राज म्हणून जो चित्रपट होता तो मात्र गाजला. आणि राजचे मी म्हणलं तसं NC सिप्पी त्याचे हे होते निर्माते आणि दिग्दर्शन. तर ते इतका चांगला चित्रपट हे केला, निर्माण केला त्यांनी. आणि चित्रपटाची हिरोईन, राज चित्रपटाची हिरोईन होती ती बबिता, करिश्मा कपूरची आई, करीना कपूरची आई. त्या बबिता बरोबर पहिला चित्रपट त्याचा झाला. तो चित्रपट म्हणजे राज. राज मधलं गाणं कल्याणजी आनंदजींनी फार गाजवलं. ते गाणं गाजलं राज मधलं, अकेले है चले आओ. हे गाणं गाजलं, तो चित्रपट गाजला. आणि राज त्याचा गाजलेला पहिला चित्रपट जर कुठला असेल तर राज. आणि त्यानंतर असे काही चित्रपट त्याला मिळत गेले की पहिल्या 3 वर्षात फक्त 2 किंवा 3 चित्रपट, 66 ते 69. त्यातला पण एक जो श्रीमान जे आहे तो कुणालाच माहिती नाही. आवरत म्हणून चित्रपट होता, तो आला आणि गेला, त्याच्याबद्दल कोणी भरभरून बोललं असंही झालं. पण राज बघितला, आखरी खत बघणारे मात्र भरपूर लोक होत. आणि त्यामुळं बंधनची एक गोष्ट सांगतो. बंधनची नायिका मुमताज होती आणि मुमताज बरोबरचा तो त्याचा पहिला चित्रपट तो इतका गाजला. म्हणजे त्यावेळेला ती फेमस होती. त्याचं शूटिंग कोल्हापूरमध्ये झालं. ही महत्वाची आठवण आहे. कुठं झालं? शालिनी पॅलेसच्या मागच्या बाजूला शेतवडीत. आता जो बोंद्रेंचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या मागच्या शेतवडीमध्ये किंवा समोरच्या बाजूला असलेला त्या शेतवडीत तिथं शूटिंग झालं. लोकांनी आलेल्या मुमताजला सगळे ओळखत होते, त्यामुळे मुमताजची सही घ्यायला सगळे जण, हा आलोय तर ठीक आहे, हा नायक आहे, याची पण सही घेऊया, असं त्याची सही फॉर द सेक ऑफ मुमताज. अशा पद्धतीने त्या बंधनचं शूटिंग कोल्हापुरात झालं, हे मत. आणि नंतरचं शूटिंग पन्हाळ्याला झालं बंधन चित्रपटात. ते त्या वेळेला तो कोल्हापूरला येऊन गेला होता बंधन चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्त. पण त्यानंतर
सचिन भौमिक यांनी जी कथा लिहिली, पण त्याच्या आधी सुद्धा त्या दरम्यानचे हे सगळे चित्रपट जे होते त्यातला सगळ्यात महत्वाचा अजूनही ज्याला क्लासिक म्हणता येतं, ज्याचे संवाद आणि गीत गुलजारने लिहिली होती आणि तो ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होता, खामोशी. हो, तर खामोशी मध्ये फार महत्वाचं त्याचं रोल होता. त्या रोलमध्ये वहिदा रेहमान हिरोईन ठरली. वहिदा रेहमानचं काम नर्सचं असतं आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये नर्स असते. तिला तिचे सिनियर सांगतात की एखाद्या काही ह्याच्यामध्ये मानसिक रुग्ण असलेल्या माणसाला बोलतं करायचं, त्याच्याबरोबर भावनिक गुंतवणूक करायची आणि त्याला अगदी आपण त्याचे खास आहोत असं भासवून त्याच्याबरोबर शक्यतो तुम्ही प्रेमानं वागा. आणि ते वागल्यानंतर जर तो बरा झाला, काही ठिकाणी नुसत्या ट्रीटमेंटपेक्षा औषध गोळ्या जी कामं करत नाहीत ती भावना करू शकतात, हे तिला समजावून सांगतात. तर ही सबंध स्टोरी ऐकल्यानंतर वहिदा रेहमान नक्की होती आणि चित्रपटाचं दिग्दर्शन होतं ते म्हणजे हेमंत कुमारने हे केलेला होता चित्रपट, गीतांजली पिक्चर्स. सर त्याने वहिदा रेहमानना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं, एक त्याच्यामध्ये ते धर्मेंद्र हिरो आहे थोड्या काळासाठी, पण तो बॅकग्राऊंडला जास्त आणि प्रत्यक्षात कमी असं दाखवलेलं आहे. आणि तो बरा होतो आणि तो निघून जातो, पण त्याच्या बरोबर भावनिक गुंतवणूक वहिदा रेहमानची झालेली आहे. आणि त्या धक्क्यातनं ती सावरायच्या आधीच दुसरा मनोरुग्ण येतो, तो पण तरुण आणि एकदम भाऊक वगैरे असा, पण तो एका प्रसंगामुळे तो मनोरुग्ण झालेला असतो. पण ही भूमिका ऐकल्यानंतर पहिल्यांदा वहिदा रेहमान सारख्या नटीनं सांगितलं की हा जो दुसरा हिरो, जो चित्रपटाचा मुख्य हिरो आहे, ती भूमिका तुम्ही राजेश खन्नाला. जे तिनं ते राज मधलं, बंधन मधलं ऍक्टिंग तिला भावलं होतं, म्हणून तिनं हेमंत कुमार सारख्या दिग्गजाला सांगितलं की तुम्ही याचा हिरो म्हणून तुम्ही राजेश खन्नाला. दोघांचा रोल बघितला त्याच्यामध्ये की लक्षात येतं की अंडर ऍक्टिंग जे असतं ते सुद्धा किती इफेक्टिव्ह राजेश खन्ना. मोठे डायलॉग नाहीत, नाटकी हावभाव नाहीत, काही नाही, नॅचरल वाटतं सगळं. खामोशी चित्रपट आणि त्यात तो ब्लॅक अँड व्हाईट, रंगीत चित्रपट येऊन 5-6 वर्ष झाली होती तरी सुद्धा तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये निर्माण करावंसं वाटलं त्यांना. आणि त्यामध्ये वहिदा रेहमाननं सजेस्ट केलं की याला हिरो म्हणून तुम्ही राजेश खन्नाला, आणि तो पुरेपूर त्या कसोटीला उतरला. हा जे मला सगळी गाणी, मग ते हमने देखी है इन आंखों की माहिती खुशबू, हे लता मंगेशकरनं म्हणलेलं, किंवा तुम पुकारलो असं हेमंत कुमारने गायलं. आणि किशोर कुमारचं तर गाणं गाजलंच, खूपच गाजलं. बरोबर आहे, खरंय. वो शाम खूप अजीब होती. तर ही जी गाणी गाजली ती गाणी सुद्धा सगळी संयत अभिनय ज्याला म्हणतो त्या पठडीमध्ये होती. त्यात सुद्धा त्यानं आपले अभिनयाचे जोहर दाखवले, हे मोठा आहे. हो, म्हणजे तो नुसताच भडक ऍक्टिंग करणारा होता असं नव्हे, पण तो जेव्हा गरज असेल चित्रपटाची त्याप्रमाणे तो अंडर ऍक्टिंग पण करून आपला प्रभाव पाडायचा, हे महत्वाचं. बरोबर आहे. तुम्ही तो शेवटी जो लेख लिहिला होता, शेवटी ते गेल्यावर जो लेख लिहिला होता त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की शेवटचा भावूक नायक, बरोबर, भावस्पर्शी प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले असतील, वैयक्तिक जीवनामध्ये किंवा या चित्रपट निर्मितीच्या किंवा एक हिरो म्हणून काम करत असताना. काय प्रसंग होते नेमके, काय प्रसंग काय होते, भावस्पर्शी काही प्रसंग त्यांच्या आयुष्यातले असतील तर काही ते ऐकायला आवडतील. कितीतरी प्रसंग. भाऊक अभिनय जो म्हणतो म्हणजे तुमच्या हृदयाला हात घाल. अमर प्रेम मध्ये गाजलेला एक संवाद आहे, तो शर्मिला टागोरला खूप वर्षाने भेटतो, ती रडायला चालू करते, रो मत पुष्पा, आय हेट टीयर्स. आणि हे जो डायलॉग आहे तो अतिशय भाऊक डायलॉग, तो त्यानं अशा अंदाजानं घेतलेला आहे की विचारायला नको. म्हणजे तुम्ही चेहऱ्यावरनं अभिनय करता तसंच संवादाच्या फेकीवरनं सुद्धा तुमच्या हृदयाला हात घालता येतो, हे दाखवणारा हा संवाद आहे. आय हेट टीयर्स,
रोमत पुष्पा हे जे आहे त्याच्यामध्ये ते विचारायला नको. आणि आनंद मध्ये तर काय विचारायला नको. ऋषिकेश मुखर्जीने त्याच्याकडचं जे बेस्ट होतं ते काढून घेत. आनंद चित्रपट एक तर त्याला कॅन्सर झालेला असतो आणि तो 6 महिन्याचा सोबती असतो हे आधीच जाहीर केल्यामुळे त्याची सहानुभूती तर सगळी मिळतेच प्रेक्षकांची, पण नुसती सहानुभूती नसते. प्रत्येक वेळेला त्यानं मग ते बाहेर गेला कुणालाही मुरारी लाल म्हणून हाक मारायची, माणूस बुचकळ्यात पडतो आणि ती बुचकळ्यात पडलेले वागणं बघून त्याला आनंद व्हायचा. तर अशा बारीक सारीक घटनांमध्ये तो हे करत असतो, आनंद मिळवत असतो. नाव पण त्याचा आनंदच दाखवलेला आहे. त्यामुळं मला माहिती आहे की मला मोठ्या अंतराचा कॅन्सर झालेला आहे, मी फार दिवसाचा सोबती नाही आहे, बरोबर, तरी पण रडत कशाला मारायचं, जे आयुष्य आहे ते आनंदानं जागा. हा जो संदेश आहे त्यातला तो लोकांच्या पर्यंत पोहोचला आणि म्हणून शेवटचा मृत्यू प्रसंग सुद्धा त्याने अशा उंचीला नेऊन ठेवला. प्रत्यक्ष आम्ही तिथून जातो, मैं एक होमिओपॅथी दवा लेके आता हूं, त्याला माहित असतं की तेवढा वेळ नाही आहे, कारण तो डॉक्टर असतो. त्याला माहित असतं की पण आपल्या डोळ्यात देखत आपल्याला मित्राचा मृत्यू बघता येणार नाही हे ओळखून तो तिथनं बाहेर जाण्याचं कारण म्हणून सांगतो की मी औषध घेऊन येतो. हे जे आहे अमिताभचं रीडिंग त्याच्याबद्दल, आणि ते झाल्यानंतर तो परत येतो तोपर्यंत तो गेलेला असतो आणि म्हणून तो छाती टेकून त्याच्या छातीवर डोकं टेकून तो रडायला लागतो, हुंदका आवरत नाही त्याला. अशा परिस्थितीत एकदम आवाज येतो, बाबू मोशाय. आणि तो परिचित आवाज ऐकल्यानंतर त्याला वाटतं चुकून त्याचे हृदयाचे ठोके परत चालू झाले आणि तो जिवंत झाला का काय, म्हणून तो बघतो तर ती टेप चालू असते आणि जुना डायलॉग त्याच्यावर रेकॉर्डिंग केलेला असतो. तर हे जे दिग्दर्शनातलं कसब आहे ते ऋषिकेश मुखर्जीने दाखवलं, प्रत्यक्षात हे न दाखवत. आणि मग त्याच्यावरच्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा जिथं असतो तिथून फ्लॅशबॅक मध्ये तो कॅमेरा आलेला आहे, आनंद पिक्चरचा सुद्धा. अमिताभ तो हे करणं आनंद आणि तिथनं माग येणं त्याच्या मृत्यूपर्यंत, हा जो प्रवास दाखवलाय तो अतिशय. आणि मुळात आनंद हा चित्रपट ऋषिकेश मुखर्जींना 58 साली करायचा होता. बर. आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं राज कपूरला हिरो घेऊन हा चित्रपट करायचा. पण त्यावेळेला ज्याला अॅक्यूट ॲस्थमॅटिक अटॅक, दम्याची तीव्र लक्षणं आणि झटका म्हणतो आपण, तसे झटके राज कपूरला येत होते. बर. आणि यात तर आपण कॅन्सरनं मृत्यू झालाय असं दाखवत. यदा कदाचित आपण हा चित्रपट करायला घेतला आणि राज कपूरची अभिनय क्षमता पण जबरदस्त होती. त्यामुळे आपला जीवलग मित्र त्या अभिनयाचं टेन्शन घेऊन त्यात जर त्याला अस्थमाचा अटॅक आला आणि जसं स्टोरीमध्ये आहे तसं घडलं तर ते आपल्याला सहन होणार नाही, म्हणून ऋषिकेश मुखर्जीने 58 सालचा चित्रपट कॅन्सल केला आणि तो राजेश खन्ना आल्यानंतर मग त्यांनी हे एक त्याच्यातलं. आणि अमिताभ तर त्यांनी त्यावेळेला अमिताभ स्ट्रगलरच होता. आणि अमिताभनं स्वतः सांगितलं ज्या वेळेला आराधनाचं यश आम्ही बघितलं त्यावेळेला दररोज 1000 लोक त्याला भेटायला जायचे. मी सुद्धा त्याला भेटलो, हातात हात घेतला आणि चांगलं ऍक्टिंग करता म्हणून सांगितलं. त्याच्या दृष्टीनं 1000 हात येतात त्यातला हा एक हात. पण माझ्या दृष्टीनं तो आयुष्यभराचा ठेवा होता की आपण एवढ्या मोठ्या स्टारला हातात हात घालून भेटलो. क्या बात आहे. लोकप्रियतेची सगळी रेकॉर्ड त्यानं मोडली होती, म्हणून त्याला पहिला सुपरस्टार ही उपाधी मिळाली. आनंद नंतर परत नमक हरामला दोघं एकत्र आले. तर नमक हराम मध्ये पण 2 रोल होते. दोन्ही रोल मधला युनियन लीडरचा जो रोल होता तो त्याला सशक्त वाटला. त्यानं म्हणला मला ती भूमिका द्या, आणि मित्राची भूमिका अमिताभनं केली.
आणि तिथं पण काय झालं की तो एक जो संवाद होता तो अमिताभनं अशा टेचात म्हणला, आणि त्याच्या अंगावर गाडी घातल्यानंतर ह्या दोघांच्या मैत्रीत युतिष्ठ येऊन वडिलांच्या वर तो आळ येणार म्हणून अमिताभ स्वतःवर तो आळ घेतो. हो, मीच ट्रकवाल्याला पैसे दिले आणि त्याला त्याच्या अंगावर ट्रक घालायला सांगितलं. पण त्याच्या आधी त्याला मारायला गेल्यानंतर तो झोपडपट्टीत जाऊन जो आवाज लावला त्यानं, हाय कोई माई का लाल जो मेरे सामने आके मुझसे मिल, तर कोण धाडस करत नाही नुसतं त्याचं बोलणं ऐकून. आणि त्या एका संवादामुळे तो हे करून गेला, बाजी मारून गेला. पण या सुपरस्टारचं कौटुंबिक जीवन, मैत्रीचं जीवन आणि हे इतर वलय कसं होतं नेमकं? बरोबर. पहिल्यांदा कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवन ज्या वेळेला आराधना गाजला त्यानंतर 69चा आराधना, 73 मध्ये 27 मार्चला राजेश खन्नाचं लग्न डिंपल कपाडियाबरोबर. त्यावेळेला ती 16 वर्षाची होती. बर. आणि 31 वर्षाच्या राजेश खन्ना बरोबर तिनं लग्न केलं. बर. आणि तिचा एकच चित्रपट गाजला होता, बॉबी. तर ते कापाडिया जे होते ते मोठे बिझनेसमन, त्यांची मुलगी म्हणल्यानंतर राज कपूरनं तिला साईन केलं. जोपर्यंत बॉबी रिलीज होत नाही तोपर्यंत दुसरा कुठलाही चित्रपट घ्यायचा या अटीवर. त्या दरम्यान ती शूटिंग बघायला जायला लागली आणि त्या निमित्तानं दोघांच्या भेटी झाल्या आणि त्याची परिणती शेवटी दोघांच्या लग्नात झाली. 27 मार्च 1973 मुंबईमध्ये लग्न झालं. आणि मुंबईमध्ये जे लग्न झालं त्याची मिरवणूक राजेश खन्ना फेटा बांधलेला आहे आणि हत्तीच्या अंबारीत बसलेला आहे आणि माग पुढं जवळजवळ 200-300 लोकांचा मॉब त्याच्या मागून चालतोय. हे दृश्य दुसऱ्या दिवशीच्या महाराष्ट्र टाइम्सनं छापलेलं होतं. राजेश खन्नाचा हत्तीच्या अंबारीत बसून घेतलेला फोटो, फेटा बांधलेला. आणि त्या वरातच म्हणू आपण, वराची काढलेली वरात म्हणल्यानंतर ते जिथपर्यंत गेलं, हॉटेलमध्ये तो स्वागत समारंभ ठेवलेला होता, त्या हॉटेल पर्यंत त्यांना सोबत करणारे माझे मित्र कोल्हापुरातले शंकरराव शेळके हे सराफ, आणि सराफ म्हणून त्यांनी बिझनेस तर केला चांगला, पण त्याच्या बरोबर हे जे गोष्टी होत्या कलाकारांना भेटणं किंवा त्यांना जाऊन तिथं हे करणं, त्यामध्ये त्या वरातीमध्ये एक वराती कोल्हापूरचे शंकरराव शेळके होते आणि त्यांनी सांगितलं ते वराती बरोबर चालत तिथपर्यंत गेले. सन अँड सँड किंवा जे कुठलं हॉटेल ठरलेलं असेल, मोठं 5 स्टार हॉटेल होतं, त्याच्यामध्ये ते रिसेप्शन केलेलं. तर त्याचे हे साक्षीदार शंकरराव शेळके पुलेवाडीला राहतात, माहिती आहे चांगले, वय माझ्यापेक्षा थोडे 5-6 वर्षांना कमी आहेत, पण ते या घटनेचे साक्षीदार. त्यानंतर 10 वर्षात 2 मुली झाल्या आणि दोघांचा घटस्फोट नाही, पण डिंपल वेगळी राहायला लागली. आणि 15 वर्षाच्या गॅप नंतर पहिला चित्रपट 82 मध्ये तिनं केला, तो सागर. आणि सागरला तिला अवॉर्ड मिळाला. वा. ऋषी कपूर, कमल हसन आणि डिंपलला अवॉर्ड मिळाला. तर राजेश खन्नाला 2 रास्तेसाठी अवॉर्ड मिळाला आणि सच्चा झुटासाठी. पण सच्चा झुटा आणि 2 रास्ते, या 2 रास्ते जास्त गाजला आणि त्यामुळे तो पहिला सुपरस्टारच्या पदापर्यंत गेला. तर त्यानंतर डिंपल वेगळी राहायला लागली आणि पहिल्या 3 वर्षातच 15 चित्रपट हे झाले. म्हणल्यानंतर जे म्हणलं, माझं वय काय होतं त्यावेळेला, 31-32 वय. त्यावेळेला फार मला पण डोक्यात हवा होती आणि यश होतं, यशासारखं दुसरं काही नाही. आणि माझी स्वप्न मोठी असायची नेहमी. तर ते स्वप्नाबद्दल सांगायचं झालं तर एक घटना सांगतो. ज्या वेळेला फक्त राज हा चित्रपट गाजलेला होता, त्यावेळेला राजेश खन्नाला सगळ्यांना, त्या राजच्या सगळ्या युनिटला सिप्पीनी पार्टी दिली आपल्या बंगल्यामध्ये. आणि त्या बंगल्यामधल्या पार्टीमध्ये
झाल्यानंतर त्याच्या बरोबर अंजू महेंद्र होती. अंजू महेंद्र नाही, देवी यांनी चौबळ, जिनं त्यावेळेला, आता तुम्हाला सगळ्यात जास्त नाव माहिती म्हणजे फार तर निखिल वागळे, एक संपादक म्हणून किंवा वृत्तपत्र याच्यातले मोठं नाव म्हणून. पण त्यावेळेला चित्रपटाच्या याच्यात ह्या बाईंचा एवढा दबदबा होता की सगळे घाबरायचे. पण तिचंही त्यावेळेला नाव व्हायचं होतं त्या क्षेत्रामध्ये. फिल्म गॉसिप हा विषय घेऊन तिनं लिहायला चालू केली. इंडियन एक्सप्रेस, फिल्म फेअर, स्टार डस्ट सारख्या मासिकामध्ये ती लिहायला लागली. स्टार डस्टनं तिला उचलूनच धरलं. नट्यांची खासगी कुलंगडी काढायची झाली तर देव यांनी चौबळ. आणि ती राजेश खन्नाची लोकप्रियता आणि हिची लोकप्रियता दोन्ही समान. पण त्यावेळेला ती कोण नव्हती. त्यावेळेला तिला सांगितलं एक दिवस मी एवढा मोठा होणार की अरिस्टॉटल ओनेसिस हा जगातला त्यावेळेला अब्जाधीश होता आणि विक्षिप्त माणूस होता. त्याच्यासारखं एक प्रचंड मोठं जहाज मी घेणार, खरेदी करणार नाव झाल्यानंतर, आणि ते जहाज मध्य समुद्रामध्ये नांगरून ठेवणार, जिथनं जमीन पण दिसणार नाही अशा ठिकाणी. तिथं आपण दोघं एकत्र राहू, एवढा मोठा मी होणार, असं स्वप्न बघणारा राजेश खन्ना होता. स्वप्न खूप मोठी होती ते. तर हे म्हणजे पहिल्यापासून त्याला एक ते स्वप्नाचं टॉपला जायचं हे होतं. बरोबर. आणि ते करत असताना तो टॉपला तर गेला. 3 वर्षात 15 चित्रपट त्याचे सगळे गाजले. एकूण त्यानं 163 चित्रपटात कामं केली. त्यातले 106 मध्ये तो प्रमुख हिरो होता. आणि त्यातल्या 30 ते 35 चित्रपटाचं संगीत राहुल देव बर्मननी केलेलं पहिला चित्रपट ह्याचं. आणि किशोर कुमार हा त्यानं आपला आवाज घोस्ट व्हॉइस म्हणून ठरवला. माझं गाणं त्याच्यावरच हे व्हायला पाहिजे. ओके. तर ते माझं गाणं किशोर कुमारच्या आवाजात रेकॉर्डिंग झालं. आणि किशोर कुमारनं ज्यावेळेला आराधनाच्या वेळेला एस.डी. बर्मनना विचारलं ही गाणं कुणावर चित्रित होणार आहे, हाई कोई लडका तो उसे बुलाव. आणि जसं आपण मुलगी बघायला जातो आणि तिला प्रश्न विचारतो तसं किशोर कुमारनं राजेश खन्नाला बोलतं केलं. तो संवाद बोलतो कसा, त्याला गाणं म्हणायला सांगितलं, एक चालीवर गाणं म्हण. गाणं म्हणताना तोंड किती उघडतो, आवाजाचा त्याची टोनल क्वालिटी काय, या सगळ्याचा अभ्यास करून किशोर कुमारनं त्याच्यासाठी खुला आवाज जो लावला. त्यानंतर किशोर कुमार गाणं आणि राजेश खन्नाचा अभिनय ही सांगडच जमून गेली. हे पण त्याची वधू परीक्षेसारखी परीक्षा किशोर कुमारने घेतली, कारण त्याच्या आधी फक्त देव आनंदसाठी तो आवाज द्यायचा. बरोबर आहे. पण नंतर राजेश खन्ना साठीचा आवाज म्हणूनही ते ओळखत. अमिताभ बच्चनला पण त्याच्या स्टाईलनं गाणी म्हटली किशोर कुमारनं. ही त्याचं वैशिष्ट्य होतं. एखाद्या नटावर गाणं चित्रित होणार आहे म्हणलं की त्या नटाचा अभ्यास करायचा, त्याचं संवादाची फेक, गाणं म्हणताना तोंड किती उघडतं आणि त्याची टोनल क्वालिटी, ह्या तिन्ही गोष्टीचं धरून तो. त्यामुळे समोर गाणं असलं की तुम्हाला लक्षात येतं की ते अमिताभसाठी गायलेले का राजेश खन्नासाठी गायलेलं, हो का देव आनंदसाठी गायले. हे मोहम्मद रफीचं पण वैशिष्ट्य होतं आणि किशोर कुमारचं पण वैशिष्ट्य. आणि ते गाजल्यानंतरच माणूस म्हणून तो कसा होता या संबंधी सांगायचं झालं तर त्याचे सगळ्यात जवळचे मित्र इंडियन एक्सप्रेसचे वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले शिरीष कणेकर, मोठे स्तंभ लेखक, 50 वर पुस्तकं त्यांनी लिहिलेलं आहे. त्याने लिहिलंय काका माझा अगदी जवळचा मित्र होता, काही गोष्टी माझ्याबरोबर त्यानं शेअर इतक्या केल्या, प्रायव्हेट गोष्टी पण शेअर केल्या. माणूस म्हणून तो, पण तरी पण त्याचा स्वभाव कसा होता हे सांगायचं झालं तर आत्मकेंद्रित, एवढ्या एका शब्दात सांगता येईल. सेल्फ सेंटर, स्वतःची स्तुती, स्वतःला फोकस मध्ये ठेवण्याची अट्टहास, या सगळ्या गोष्टी. पण ते वेळ प्रसंगी येईल तसं आपलं स्टारडम विसरून तो कॉमन माणसामध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायचा. पण कारण तो 96 साली खासदार झाला, 92 ते 96 दिल्लीतनं निवडून आला. लक्षात घ्या, दक्षिण दिल्ली मतदारसंघातनं निवडून आला. आधी पराभूत झाला, कारण अडवाणी हे 2 ठिकाणी उभा राहिले होते, गुजरात मधला मतदारसंघ आणि दक्षिण दिल्ली. दक्षिण दिल्लीत
जिथं 1 लाख 1.5 लाख मतानं निवडून यायला पाहिजे होते, भाजप सारख्या पक्षाचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते 1.5 लाखाच्या ऐवजी फक्त 1.5 ते 2,000 मतानं निवडून आले. एवढा राजेश खन्नाचा करिश्मा होता. बर त्याचा करिश्मा सांगायचा झाला तर इतक्या त्याच्याबद्दलच्या आख्यायिका आहेत की म्हणून तो सुपरस्टार, पहिला सुपरस्टार. खूप आख्यायिका. तर मंडळी, आज आनंदाची गोष्ट आहे, पुस्तक नाक्याला आपले आजोबा भेटले आणि हे आजोबा सातत्यानं भेटत राहणार आहे. कोल्हापूरच्या मातीतले प्रभाकर तांबट सातत्यानं चित्रपटांविषयी लिहितात, चित्रपटांविषयी बोलतात, चित्रपटांविषयी सांगत राहतात आणि येणाऱ्या पिढीला जुने किस्से माहिती व्हावेत यासाठी सातत्याने कार्यरत राहतात. पहिला सुपरस्टार हे त्यांचं पुस्तक आहे. ते पुस्तक आपण सगळ्यांनी आवर्जून वाचायला हवं. ते तुम्ही वाचाल या निमित्तानं हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढच्या वेळेस पुस्तक नाक्यावरती पुन्हा आजोबा भेटणार आहेत, तेव्हा या नाक्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि भेटत राहा अशाच मंडळी.